Dear students, in this video, we are going to learn dialogue writing with fun. यासाठी काही पिक्चर्सही या स्लाईडमध्ये आपल्यासाठी दिलेले आहेत. पाहूया पुढील स्लाईडमध्ये आपल्याला डायलॉग रायटिंग फॉर स्टँडर्ड 9th अँड 10th स्पेशली 9th अँड 10th या विद्यार्थ्यांच्या ॲक्टिव्हिटी शीटमध्ये क्वेश्चन नंबर 5B B1 ॲक्टिव्हिटी ही 5 मार्कांची ॲक्टिव्हिटी असते. डायलॉग बेस्ड ऑन चिटचॅट ॲक्टिव्हिटीज ऑर बेस्ड ऑन द सब्जेक्ट ऑफ एनी प्रोज, म्हणजेच आपल्या कोर्सबुकमधील प्रत्येक प्रोजच्या सुरुवातीला चिटचॅट ॲक्टिव्हिटीज दिलेल्या आहेत. या चिटचॅट ॲक्टिव्हिटीजच्या आधारावर डायलॉग फॉर्म केला जातो किंवा प्रोजच्या थीमवर आधारित डायलॉग फॉर्म केला जातो आणि तो डायलॉग आपल्याला ॲक्टिव्हिटी शीटमध्ये विचारला जातो. मग आपण डायलॉग रायटिंग या ठिकाणी नेमका काय असतो ते बघत असताना डायलॉग म्हणजे काय हेही बघणं आवश्यक आहे. म्हणून आपण नेक्स्ट स्लाईडमध्ये पाहूया. व्हॉट इज डायलॉग? डायलॉग इज ए रिटन ऑर स्पोकन कॉन्व्हर्सेशनल एक्सचेंज बिटवीन 2 or more people. 2 किंवा अधिक लोकांमध्ये जे कॉन्व्हर्सेशन असतं त्याला डायलॉग म्हणतात. पाहूया पुढील स्लाईडमध्ये मार्किंग स्कीम अँड डिस्ट्रीब्युशन ऑफ डायलॉग. मार्किंग स्कीम आणि डिस्ट्रीब्युशन हे किती सेक्शनमध्ये आहे तेही पाहूया. डायलॉग इज डिस्ट्रीब्युटेड इन 3 sections. आता आपण या ठिकाणी फर्स्ट सेक्शन ए यामध्ये प्रिपेअर ए डायलॉग फ्रॉम द जम्बल्ड सेंटेन्सेस 4 sentences फ्रॉम चिटचॅट ॲक्टिव्हिटीज. या ठिकाणी 4 सेंटेन्सेस चिटचॅट ॲक्टिव्हिटीजमधून विचारले जातात आणि ते जंबल असतात. ते प्रॉपर ऑर्डरने लावले की आपल्याला 1 मार्क दिला जातो. त्यानंतर सेक्शन सेकंड म्हणजेच बी, कंप्लीट द फॉलोइंग डायलॉग. यासाठी 2 questions फ्रॉम चिटचॅट ॲक्टिव्हिटी. या ठिकाणी सुद्धा चिटचॅट ॲक्टिव्हिटीजमधूनच 2 क्वेश्चन विचारले जातात आणि यासाठी आपल्याला ॲप्रोप्रिएट रिस्पॉन्स द्यायचे असतात. ॲप्रोप्रिएट रिस्पॉन्स दिले की त्यासाठी आपल्याला 1 मार्क दिला जातो. त्यानंतर थर्ड सेक्शनमध्ये राईट ए डायलॉग ऑन गिवन थीम. एक थीम दिली जाते आणि त्यावर आधारित आपल्याला 3 मिनिंगफुल एक्सचेंजेस लिहायचे असतात. ही थीम कशावर आधारित असते? एनी वन थीम फ्रॉम चिटचॅट ऑर बेस्ड ऑन द सब्जेक्ट ऑफ एनी प्रोज. प्रोजच्या सब्जेक्टवर आधारित थीम किंवा चिटचॅट ॲक्टिव्हिटीवर आधारित थीम दिली जाते आणि मिनिमम 3 मिनिंगफुल एक्सचेंजेस ऑफ बोथ द स्पीकर्स आर एक्सपेक्टेड. दोन्हीही स्पीकर्सकडून 3 रिस्पॉन्सेस आणि 3 क्वेश्चन हे एक्सपेक्टेड असतात. म्हणजेच आपल्याला या ठिकाणी आपला मिनिंगफुल डायलॉग जर हवा असेल तर दोन्हीही स्पीकर्सचे 3 रिस्पॉन्स आवश्यक आहे. पाहूया पुढील स्लाईडमध्ये डायलॉगसाठी काही टिप्स दिलेल्या आहेत. टिप्स फॉर डायलॉग रायटिंग. फर्स्ट, बिगिन विथ ॲप्रोप्रिएट ग्रीटिंग्स. ॲप्रोप्रिएट ग्रीटिंग्स म्हणजेच काय? हॅलो, गुड मॉर्निंग अशा पद्धतीने आपण जी डायलॉगची सुरुवात करतो त्यालाच आपण म्हणतो बिगिन विथ ॲप्रोप्रिएट ग्रीटिंग्स. सेकंड, प्रॉपर इंट्रोडक्शन ऑफ द टॉपिक अँड ए सुटेबल एंड. टॉपिकचं इंट्रोडक्शन हे प्रॉपरली त्या ठिकाणी करणं आवश्यक आहे. त्यासाठीचे क्वेश्चन्स हे योग्य पद्धतीने सिलेक्ट करणं हे सुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे. देन थर्ड वन, द नेम्स ऑफ द स्पीकर्स अँड द स्पोकन वर्ड्स आर सेपरेटेड बाय ए कोलन. या ठिकाणी फॉर एक्झाम्पल हरीश कोलन हॅलो मनीष हाव आर यू. देन मनीष
आय एम फाईन. या ठिकाणी तुम्हाला एक्झाम्पलमध्ये दिसतंय पहा, कोलन जिथे आहे त्याच्या राईट हँडला त्या ठिकाणी रिस्पॉन्सेस आहेत आणि लेफ्ट हँडला कॅरेक्टर्सची नेम्स आहेत. म्हणजे या ठिकाणी लेफ्ट हँडला कॅरेक्टर्सची नेम आणि राईट हँडला रिस्पॉन्स असले पाहिजे. रिस्पॉन्सचं जर सेंटेन्स आपलं लेंदी होत असेल आणि ते सेकंड लाईनमध्ये लिहायचं असेल तर ते कॅरेक्टर्सच्या खाली न लिहिता कोलनच्या पुढे लिहिलं गेलं पाहिजे, हेही लक्षात ठेवा. फोर्थ वन, द लँग्वेज शुड बी सिम्पल अँड ल्युसिड. अतिशय साध्या आणि सोप्या भाषेत डायलॉग असायला पाहिजे. देन ॲप्रोप्रिएट टेन्सेस अँड सुटेबल पंक्च्युएशन मार्क्स शुड बी यूज्ड. या ठिकाणी आपण टेन्सचा जर विचार केला तर आपण क्वेश्चन जर प्रेझेंट टेन्समध्ये फॉर्म केला तर आपला रिस्पॉन्ससुद्धा प्रेझेंट टेन्समध्ये असला पाहिजे. क्वेश्चन आपला पास्ट टेन्समध्ये फॉर्म असेल तर रिस्पॉन्ससुद्धा आपला पास्ट टेन्समध्ये असला पाहिजे. त्याचबरोबर योग्य विरामचिन्हांचा उपयोगही असला पाहिजे. म्हणजेच क्वेश्चन मार्क, कॉमा, इन्व्हर्टेड कॉमा, एक्सक्लेमेशन मार्क हे सगळे आपल्याला प्रॉपरली त्या ठिकाणी उपयोगात आणता आले पाहिजे. देन सिक्स्थ वन, प्रॉपर लेआउट अँड कन्क्ल्युजन. आपल्याला डायलॉग लिहिताना लेआउट हा आपला प्रॉपर असला पाहिजे आणि कन्क्ल्युजन म्हणजेच वेलकम, थँक्यू अशा पद्धतीने आपण योग्य कन्क्ल्युजन केलं पाहिजे. या ठिकाणी आपण नेक्स्ट पॉईंट दिलेला नाही आहे, पण तोही महत्त्वाचा आहे विद्यार्थी मित्रांनो. तो काय आहे? तो जो पॉईंट आहे तो म्हणजे आपल्या डायलॉगची सिक्वेन्स. ही सिक्वेन्ससुद्धा आपली ॲज पर द थीम अतिशय व्यवस्थित असली पाहिजे आणि प्रॉपर असली पाहिजे, हेही लक्षात ठेवा. ह्या सर्व मुद्द्यांचा जर तुम्ही विचार केला तर तुमचा डायलॉग हा उत्तम रीतीने लिहिला जाईल आणि तुम्हाला या ठिकाणी आउट ऑफ मार्क्स मिळण्याची आणि मिळवण्याची संधी आहे. तेव्हा ही संधी तुम्ही सोडू नका. तुम्हाला सगळ्यांना या ठिकाणी मी धन्यवाद देतोय. थँक्यू व्हेरी मच. पुढील व्हिडिओमध्ये आपण पुन्हा उदाहरणांसह भेटणार आहोत. मी तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये स्टँडर्ड 9th अँड स्टँडर्ड 10th या कोर्सबुकमधील जे प्रोज आहेत, प्रत्येकी एक प्रोज त्याच्यावर असलेल्या चिटचॅट ॲक्टिव्हिटी यांचं एक्झाम्पल देऊन तो डायलॉग कसा फॉर्म केला जातो हे प्रत्यक्ष उदाहरणादाखल मी दाखवणार आहे. तेव्हा माझा पुढील व्हिडिओ मात्र बघायला विसरू नका. पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद. थँक्यू.